मित्रांनो, भारतातून जगातील एखाद्या देशात रस्ते मार्गाने आता जाणे शक्य होणार आहे, हे जर कोणी सांगितले तर आपल्याला विश्वास बसणार नाही. परंतु आता भारतातून थेट रस्ते मार्गाने थायलंडला जाता येणार आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे आहे की आता रस्ते मार्गाने थायलंडला जाता येणार असून याकरिता रस्ता तयार केला जात आहे. भारत, म्यानमार आणि थायलंडला जोडणारा बहुप्रतीक्षित असा त्रिपक्षीय महामार्ग येथे 4 वर्षात तयार होण्याची शक्यता आहे. या त्रिपक्षीय महामार्गाची एकूण लांबी 1360 किलोमीटर असून हा भारत, म्यानमार आणि थायलंडचा संयुक्त उपक्रम आहे. नुकत्याच बिमस्टेक देशांच्या कोलकाता येथे झालेल्या परिषदेमध्ये म्यानमार आणि थायलंडच्या मंत्र्यांनी या रस्ते प्रकल्पाचे काम येत्या 3 ते 4 वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती दिली. तर मित्रांनो, या प्रकल्पाच्या स्थितीकडे आणि रूटमॅपकडे वळण्याआधी तुमच्यापैकी फक्त 2% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. तर या त्रिपक्षीय महामार्गाचे म्यानमार या देशातील बहुतेक काम आता पूर्ण होत आले असून 2026च्या अखेरपर्यंत याचा उरलेला भाग तसेच अपग्रेड स्ट्रेच पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे देखील म्यानमारचे वाणिज्य मंत्री ऑंग नेंग ओ यांनी सांगितले आहे. यामधील कालेवा ते यार्गी दरम्यान असलेला 121.8 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत असून त्याला आणखी काही वर्षे लागणार आहेत. हा महामार्ग कोलकात्यापासून सुरू होईल आणि उत्तरेकडील सिलिगुडीपर्यंत जातो. या ठिकाणी होऊन तो पूर्वेकडे वळेल व त्यापुढे कुचबिहार मार्गे बंगालमधून तो बाहेर पडेल. त्यानंतर श्रीरामपूर सीमेवरून आसाममध्ये प्रवेश करेल. एवढेच नाही तर हा महामार्ग उत्तर बंगालमधील डुअर्स प्रदेशातून देखील जाणार आहे. हा महामार्ग दिमापूरमधून नागालँडमध्ये प्रवेश करण्यासाठी आसामच्या पूर्वेकडील काही भागातून जाणार असून नंतर नागालँड आणि मणिपूरमधून दक्षिणेकडे वळेल व पुढे इम्फाळमधून पुढे जात मोरेह मार्गे म्यानमारमध्ये प्रवेश करेल. मोरेहूहून माई सॉन्ट मार्गे मंडाले, नेपिडाव, बागो आणि म्यावाटी अशा नैऋत्य दिशेने थायलंडमध्ये प्रवेश करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हालाही या मार्गाने थायलंडला जायला आवडेल का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.